झालं ते बांध दिसतोय समोरचा तिथून तेव्हा ते पाईपलाईन आहे तिथं आपल्याला विहीर खाली आहे ते बघा पुढे तुम्हाला शेडचं तिथं हिरवं कागद दिसेल बघा दिसतोय त्याच्या पलीकडे आहे की नाही आपलं तो ट्रॅक्टर दिसतोय का तुम्हाला ते ट्रॅक्टरपर्यंत आपलंच आहे लांबचे लांब पट्टा आहे ते पलीकडे पडाक दिसतंय ते चुलत्याच आमच्या सख्या त्या पलीकडचं चुलत्याच आहे त्याच्या पलीकडे चुलत आजोबाच आहे ती मोटरसायकल दिसते ती दुसऱ्या चुलत आजोबाच आहे हे त्याच मालकाचं मंदिर आहे त्यांचं त्याच्या पलीकडे चुलत आजोबाच आहे यांचा मेढका आला. नमस्कार मित्रांनो, ड्रायव्हरचं जीवन हा चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो आपण चाललोय गावाकडं सर्व आपल्या तर नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचा व्हिडिओ बनवतोय. बघा आपली मसर आहे ती पलीकडे गाय आहे देशी गाय आहे आपल्याकडं बांधली वावरात त्यात भुईमुंग होता भुईमुंग काय एवढा म्हणावा असं नाही झाला भुईमुंगाचं याला लावलेलं आहे इथं शेळ्यांसाठी शेळ्या तो काय गेल्या त्यावर दिसते त्या पाठीमाग मला नसतील दिसत तो का ते पळाल्या शेडकडं दिसत नाही तेवढ्या लांब झूम होत नाही जवळच होतंय झूम दिसते त्या बघू कोण म्हणता. तर मित्रांनो ही बघा ही आपली तूर आहे हे बघा या असं रान होतं सगळं असं गवत देखील नीट उगवत नाही जनावरांच्या खायच्या लायकीच हे नांगरलेलं आहे बघा इकडूनचं बिगर नांगरलेलं आहे इथून वॉटर सप्लायची लाईन गेलेली आहे हे बघा तूर आहे आपली ही आपली तूर बघा कशी काय वाटली तूर कमेंटमध्ये सांगा आपली आहे का फोटो एक क्लिक करतो तूर आहे तर त्याच्यावरती किडी आहे त्या पाणी खाणाऱ्या आळी फुलकीड. तर मित्रांनो उद्या औषध मारायचे ते काय पानं गळलेली ती लोक बोलतात तुरीच्या रानात पीक हे मजबूत येत हे 2-3 सारं पडाकच राहा करत बघू तरी पण पेरू आपण त्यात काहीतरी ज्वारी फिरी काहीतरी जनावरांनी खायला तरी 3 सारं तेवढंच बघू त्याला हे करून टाकू काय शेंगा लागल्या तुरीला बघा पोकळ आहे ते अजून भरले नाही ते बघा शेंगा लागल्या तुरीला शेंगा यायला चालू झाल्या त्या आता उद्याच्याला फवारणी देतो त्याला एक 05234 आणि फुलकीड आणि फळ खाणारे माशी फळ खाणारे आळी त्याच्यावरचं औषध हो का इथं पावटा लावला इथं जमा करून ठेवले दगड हो काय अशी दगडं काढायला लागते ट्रॉलीनं बाहेर काढलेत बाहेर बघू ह्या ज्वारी पेरली ज्वारी उगावली का नाही ती चेक करायसाठी मी आलो पण टाईम झाला गजन नृत्याचा कार्यक्रम होता तिकडे गेलो होतो कोंबड्या त्या कोंबड्या खाते काय कळून झालं कोंबड्या येऊन देते ते ज्वारी पण म्हणतो ते लागले उगवायला पाणी सोडावं लागलं काही ज्वारी म्हणाली उगवत नाही अजून एक पाणी द्यावं लागलं पातळ होती पातळ अजून एक पाणी द्यावं लागेल पातळ होती उगवणं झाली हड हड खाड. तर मित्रांनो कसं काय वाटलं आपला प्लॉट काही माळा रानाच आहे प्युअर इथून सुरू होतं पाठीमागे शेड दिसते ती मला दाखवतो बघा तिकडे ती शेड दिसते ती आपलीच आहे ती साईडला उलट दिसतं तुम्हाला फ्रंट बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो बघा मित्रांनो हरभरा पेरलेला आहे आपण दाखवतो तुम्हाला भिजवला आहे मुरमातला निवड बघा असे दगड आहे ते आमच्याकडे बघा तण पण आले बघा हरभरा गेला बघा हरभरा दिसला उगवतोय काय अजून
आणि पाणी द्यावं लागेल. हो का 10 गुंठ्याचा वावर आहे. असे दगड आहे ती सगळी लेवल केली. ती विहिरीची डबार पडली, दिवस मावळायला गेला. तर मित्रांनो आज बघा चालू आहे भिजवायचं. कांदा टाकलाय, जास्त नाही, अर्धा किलो टाकला आपल्याला खायापुरता. वर्षभर आपल्याला लागतोच की कांदा. भिजवायचं चालू आहे बघा. ते वडील बसलेत शेरडाकडे आले, तर बसलेत तिथं. म्हणलं जरा शूटिंग करावं, तुम्हाला दाखवावं. व्हिडिओ अपलोड व्हायला उशीरच झालाय, तरी पण घ्या समजून. दुसरा पण चॅनल आहे आपला, त्यामुळं उशीर होतोय. तर इथून पुढं बघा गाडी गेल्यानंतर आपला डेली व्हिडिओ राहतो. 1-2 दिवसानंतर व्हिडिओ टाकतोच आपण. तर मित्रांनो कांदा आहे आपला कसा काय बघा, ते दाखवतो तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. आता पेरलाय बरोबर 15 दिवसानं बऱ्यापैकी दिसतो कांदा. 8व्या दिवशी उगवतो, पण 15 दिवसानंतर बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 2-3 पानावर येतो. 2-3 पातीवर बघा कसं पाणी येतंय. फुल पाणी असल्यानंतर फुल 1.5 फूट 2-2.5 फूट पाणी मारतं बघा. आमचं वडील आलं तर वावरात बघायला कसं कसं भिजवतोय ती. शेवटचं बारं द्यायचं, त्या परत गेलं तिकडे जाऊन बसलं. कसं असतं मार्गदर्शक पाहिजे आपल्याला, वडिलासारखा ना मार्गदर्शक. चांगल्या मार्गावर जायचं. आपलं फक्त वडील सांगू शकतात, इतर नातेवाईक ना सांगत नाहीत, किंवा मित्रमंडळी. असं असतं बघा. डबल दे. असा 2 हात जोडून नमस्कार. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअर करा. स्माइल.